संसारी सोडोनी संसारी जिवे वेगू करी असं म्हटलं नाही ना. अवघड काही सांगितलं नाही, कारण अवघड कोणी न करी सांगता सुलभ बहुता गोड वाटे हा जगाचं मानसशास्त्र हे तुकाराम महाराजांना माहिती आहे. म्हणून तुकाराम महाराज इथं उपदेश करण्याकरता अवताराला आले. तुकाराम महाराजांनी विचार केला की वेदांनी आपल्याला सांगितलं आणि आपल्याला भगवंतानीही सांगितलं, मग वेद आणि परमात्मा हे दोघेही जर बोलत असतील तर दोघांकडूनही उपदेशाची एक एक रीती घेतली पाहिजे. म्हणून तुकाराम महाराजांनी उपनिषदाकडून किंवा वेदाकडून घेतलेली रीती आणि भगवंताकडून घेतलेली रीती या दोन पद्धतीनं उपदेश करण्याचं ठरवलं. भगवंताचा संपूर्ण गीतेचा विचार केला, भागवतातल्या 11 स्कंधाचा विचार केला तर ज्ञानानं मोक्ष प्राप्त होण्याची व्यवस्था भगवंतांनी गीतेमध्ये आणि भागवतामध्ये लावून दिली. म्हणून विचारपर उपदेश करणं हे भगवंताकडून तुकोबरायांनी घेतलं. आणि वेद आपल्याला कर्म सांगून अंतःकरण शुद्धीद्वारा जर सांगत असेल तर कर्मातून किंवा कृतीतून उपदेश करणं हे तुकाराम महाराजांनी वेदातून घेतलं. आणि म्हणून तुकाराम महाराज दोन पद्धतीचा उपदेश जगाला करतात. वेदाकडून आलेल्या निरोपाप्रमाणे कृतीतून उपदेश करणं हे तुकाराम महाराजांनी धोरण स्वीकारलं. आणि कृतीतून उपदेश करणं आणि दुसरं भगवंताकडून तुकाराम महाराजांनी आलेल्या निरोपातून ज्ञानातून किंवा विचारातून किंवा शब्दातून उपदेश करणं हे दुसरं धोरण तुकाराम महाराजांनी स्वीकारलं. भगवंताकडून ज्ञानाचा उपदेश करायचा आणि वेदातून कर्माचा उपदेश करायचा, असा कृती आणि ज्ञान या दोन पद्धतीतून तुकाराम महाराजांनी उपदेशाला प्रारंभ केला. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून संत महात्मे पहिल्यांदा आपल्याला बोलताना शब्दातून उपदेश करतात, पण शब्दातून उपदेश ग्रहण करण्याची योग्यता सर्वांच्या ठिकाणी नसते. म्हणून संतांना मग कृती करून तोच उपदेश आकारातून व्यक्त करावा लागतो. मी दोन्ही पद्धतीनं आपल्याला सांगतो. शब्दातून उपदेश केला, प्रत्येकाला ते शब्द ग्रहण करण्याची योग्यता नाही, त्या शब्दाची लक्षणं बऱ्याच वेळेला कळत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं असं आहे की संतांचा उपदेश आपल्याला कळत नाही, कारण संतांचे शब्द समुद्राहुनी खोल अर्थभरित अशा स्वरूपाचे असतात. सामान्य माणसाला त्याचा थांग लागत नाही. शब्दाचा ग्रहण आपल्याला करता येणार नाही. आपल्या बुद्धीला मर्यादा पडतात. पिंडे पिंडे मतिर्भिन्नाः कुंडे कुंडे नवंपयः जातौ जातौ नवाचारा नवावाणी मुखे मुखे पिंडे पिंडे मतिर्भिन्नाः. प्रत्येकाची बुद्धी वेगळी आहे महाराज. सगळ्यांना समान बुद्धी देवानी दिलेली नाही, हे लक्षात घ्या. देवानी शरीर कदाचित सगळ्यांना समान दिलं असेल, देवानी बाकीचं काही सगळ्यांना 2 हातच सगळ्यांना दिलेत, 2 डोळेच सगळ्यांना दिलेत, इंद्रिय सगळ्यांना समान दिली असतील, पण देवानी बुद्धी मात्र सगळ्यांना समान दिली नाही. का दिली नाही? कारण बुद्धी ही आपल्या कर्मानुसार प्राप्त होत असते. बुद्धीचा विचार ज्ञानोबारांनी काय चिंतन केलंय? बुद्धी ही होणारा सारखी ठाके, बुद्धी कर्मानुसारिणी, अशी बुद्धी कर्मानुसारी असते. त्यामुळे प्रत्येकाचं कर्म जर स्वतंत्र आहे तर प्रत्येकाला प्राप्त होणारी बुद्धी सुद्धा भिन्न भिन्न स्वरूपाची असणार. पिंडे पिंडे मतिर्भिन्नाः हे असं असणारच. सगळ्यांना समान बुद्धी नसते. काही जणांना चांगली बुद्धी असते, काही जणांना मध्यम बुद्धी असते, काही जणांच्या बाबतीत बोलूच नाही असं असतं. बुद्धीचा बाबतीत, त्यांच्या बाबतीत विचार करताना असं वाटतं, तुकाराम महाराजांचं प्रमाण वारंवार त्यांच्याकडे बघून आठवतं. तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड बरे देवा. म्हणजे आम्हाला माणसंच अशी असतात असं नाही, काही काही श्रोतेही असे भेटतात. काही काही श्रोतेही असे भेटतात, असे बसतात समोर, असे टक लावून बघतात, हसतही नाहीत आणि रडतही नाहीत. कीर्तन संपेपर्यंत असे बघतात. शेवटी असं वाटायला लागतं विठोबा रखुमाई झाल्यावर हे आहेत का? तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड बरे देव. अहो हसत नाहीत, काही बोलत नाहीत, चेहऱ्यावर यांना काही कळलंय याचा प्रतिसाद दिसत नाही, वा म्हणत नाहीत, अरे रे म्हणत नाहीत, काहीच म्हणत नाहीत. काही काही लोक असे असतात. त्यामुळे प्रत्येकाला भगवंतानी दिलेली बुद्धी जर वेगवेगळी असेल तर प्रत्येकाला संतांचा उपदेश समानत्वानं ग्रहण होणार नाही. याच्याकरता ज्यांना शब्दातून विचारातून उपदेश कळत नाही त्यांच्याकरता संत महात्मे कृतीतून उपदेश करत असतात. मी आपल्याला त्या संबंधातली 2-3 प्रमाणं देऊन जातो. तुकोबारायांच्या अवतार ग्रहणाचा जो विचार तुकाराम महाराजांनी प्रसिद्ध अभंगामध्ये बोलून दाखवला, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी ज्ञानप्रधान उपदेश आणि साच भावे वर्ताया हा कृतीप्रधान उपदेश आहे. आम्ही ऋषी जे बोलले ते आम्ही बोलून दाखवू, हा ज्ञानाचा उपदेश आहे. हा शब्दातून उपदेश आहे. बोलिले
जे ऋषी जे बोलले तेच आम्ही शब्दातून सांगू, हा ज्ञानाचा उपदेश, शब्दाचा उपदेश, विचाराचा उपदेश आहे. आणि साच भावे वर्ताया, म्हणून काही ठिकाणी आम्हाला कर्म करून दाखवावं लागतं, कारण शब्द सगळ्यांना कळत नसतात, ऐका. आणि म्हणून याच्याकरता संतांना दोन्ही पद्धतीचा विचार सांगावा लागतो. काही विचारप्रधान उपदेश असतात. सारासार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी, विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू. तो दुर्घट भवसिंधू तरुण जाण्याकरता सारासार विचार करा. हे तुकाराम महाराजांचं बोलणं. सारासार विचारिता भ्रांती ते पाही असारता, सारते स्वभावता नित्य जाणे. ज्ञानोबराय चिंतन करताना आपल्याला सांगतात, बाबा विचार करा, विचाराचा परिणाम फार चांगला असतो. विचारिता निरसले प्रपंच सहजे सांडवले, मग तत्वता तत्व उरले. पण कुणा करता? ज्ञानी असी. हा विचार ज्ञान्यांनाच करता येतो, सगळ्यांना करता येत नाही. पण तो विचार करताना सुद्धा सांभाळून विचार करा बाबा. विचारोनी अहंकार सांडिजे, मग असतीच वस्तू होईजे. आपुलीच स्वस्ती सहजे आपण केली. आपुलीच स्वस्ती आपल्याला करून घ्यायची असेल, उद्धरेदात्मनात्मानम असं जर प्राप्त करून घ्यायचं असेल, विचार करा. का? कारण विचारा वाचून न पविजे समाधान, त्याच्याशिवाय आपल्या जीवनात समाधान प्राप्त होणार नाही. याच्याकरता विचार करा, विचार करा, विचार करा. कोहम कथमिदम जातम को वै कर्तास्य विद्यते, उपादान किमस्ति ह विचार्यस्योयम ईदृशः. आचार्याने आपल्याला अपरोक्षानुभूतीमध्ये सांगितलं, विचाराचे विषय हे असावेत. माणसानं विचार करावा. सगळ्यांनाच विचार करणं जमत नाही. मी गंमत म्हणून सांगतो, आपल्याला विचार करणं जमत नाही असं नाही, आपली अडचण फार वेगळी आहे. आपल्याला विचार करता येत नाही असं नाही महाराज. आपली अडचण कुठे आहे? कशाचा विचार करावा हे आपल्याला कळत नाही, ही आपली मुख्य अडचण. संसाराचा करावा का भगवंताचा करावा हे कळत नाही, म्हणून आपण विचार करत नाही. विचार करता येत नाही असं नाही ना. अहो 2008 साली त्या नोटाबंदीचा प्रसंग ज्या वेळेला आला, त्यावेळेला नोटा कुठं कुठं कशा कशा खपवल्या याच्यासाठी कमी विचार करावा लागला का? मला सांगा ना. विचार जमतो का जमत नाही? जमतो, पण संसाराचा करावा का परमात्म्याचा करावा हे आम्हाला समजत नाही. मोठी अवघड गोष्ट असते. अहो मी गंमत म्हणून एक उदाहरण सांगतो. ते शाळेच्या सहली जातात की नाही मुलांच्या, ते कुठं मुंबईला समुद्र दाखवायला नेतात, कुठे इकडं नेतात, कुठं परदेशामध्ये नेतात. तर एका प्लॅस्टिकच्या खेळण्याच्या कारखान्यामध्ये मुलांची सहल गेली. अनेक वेळेला जाते की बाबा खेळण्या कशा तयार होतात, त्या खेळण्या काय कुठून येतं, ते कसं तयार होतं, ते यंत्रणा कशी असते, ते दाखवायला म्हणून मुलं नेतात त्या कारखान्यामध्ये. कारखान्यामध्ये मुलं गेली की त्या मुलांमधला एक वर्ग असा असतो, तो सगळा त्या रंगीबेरंगी खेळण्या बघूनच अचंबित होऊन जातो. त्याला पुढचं काही कळतच नाही. अबा बाबा बाबा एवढ्या खेळण्या, एवढंच त्याला कळतं. बाकी त्याला पुढचं काही कळत नाही. बापरे 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 किती रंगाच्या हो, केवढ्या खेळण्या हो, याच्यानेच अचंबित होऊन जाणारा एक वर्ग आहे. दुसरा विद्यार्थ्यांचा वर्ग त्यातल्या त्यात थोडा बरा आहे. तो विचार करतो, एवढं प्लॅस्टिक कुठून आणत असतील हो, एवढा रंग कसा मिळत असेल हो यांना, एवढ्या खेळण्या तयार झाल्या, हे प्लॅस्टिक कुठून आलं असेल, कसं काय त्या यंत्रातून खेळणी पडत असेल हो. त्यांचा विचार तेवढा. काही मुलं त्याच्या पुढची असतात, एक वर्ग. तो वर्ग असा विचार करतो, एवढ्या खेळण्या आपल्याला घरी कशा घेऊन जाता येतील. हे पोरं जे असतात की नाही, की हे पुढं चालून मंत्री होतात बरं का, की एवढ्या सगळ्या खेळण्या आपल्याला घरी कशा घेऊन जाता येतील, एवढाच विचार आहे त्यांचा. पण एक हुशार विद्यार्थ्यांचा वर्ग असतो, तो विचार करतो, बाबा हा कारखाना कुणाचा आहे, या खेळण्या होतात कशा, कशापासून निर्माण होतात, खेळणी तयार करताना त्याच्याकरता तो आकारच कसा काय प्राप्त होतो, कशामधून या खेळण्या निर्माण होतात, यांना लागणारं जे प्लॅस्टिक आहे, जे खेळण्यासाठी लागणारं उपादान आहे, ते येतं कुठून, हे कोण निर्माण करतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कारखान्याचा मालक कोण आहे. तसं या जगतामध्ये एक वर्ग असा आहे, या जगतातलं वैविध्य बघूनच अचंबित होऊन जातो. समुद्र बघितला की आबा बाबा वा, डोंगर बघितला की आबा वा, याच्यानेच अचंबित होऊन जातो. तो पुढचा काही विचारच करत नाही. जगद्गुरु शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्रामध्ये जन्माद्यस्य यतः या सूत्रावर भाष्य करताना पहिली जी श्रुती आपल्याला सांगितली, ती श्रुती सोडून द्या. अधिकरण प्रमाण म्हणून जी यतवा इमानी भूतानी जायंते श्रुती सांगितली ती सोडा. त्याच्यानंतर आचार्यांनी या जगताच्या संबंधाने एक वाक्य उच्चारलंय. ते सगळं वाक्य मला सांगायचं नाही, पण त्या वाक्यामध्ये आचार्यांनी असं चिंतन केलंय, जे चिंतन मला इकडं लावायला सोपं आहे म्हणून सांगतो. आचार्य असं म्हणतात, अस्य जगतः नामरूपाभ्याम
अनेक कर्तृभोक्तृ संयुक्तस्य प्रतिनियत देशकाल निमित्त क्रियाफलाश्रयस्य एवढं सांगून आचार्यांनी ही कारण परंपरा सांगितली. एवढं सांगून पुढं आचार्यांनी एक शब्द वापरलाय, मनसा अपि अचिंत्य रचना रूपस्य. या जगताचं चिंतन करताना आचार्य असं बोलतात, मनानं आपण ज्याची कल्पनाही करू शकत नाही एवढं वैविध्य या जगतामध्ये पाहायला सापडतं. ज्ञानोबरायांच्या भाषेत बोलायचं झालं तर रहाटी माझी न घडे काही काही. ज्ञानोबराय म्हणतात त्या वैविध्यानीच अचंबित होऊन जाणारा एक वर्ग आपल्याला जगतामध्ये सापडतो. दुसरा वर्ग या जगतामध्ये थोडा वेगळा आहे. तो विचार करतो एवढं सगळं कसं या जगात बसलं असेल हो, म्हणजे या एवढा मोठा समुद्र या पृथ्वीवर कसा बसला असेल हो, असा निरर्थक विचार करण्यामध्ये ते लोक वेळ वाया घालवतात. आणि एक वर्ग असा असतो, अबा बाबा एवढी जमीन आहे, एवढ्या जमिनीचा 7/12 आपल्या नावावर कसा होईल, एवढाच त्यांचा विचार चालू असतो. तो बाकीचा विचार करायला ते लोक कारण हे मुलं असतात ते पुढे जाऊन मंत्री होतात ना, ते हेच एवढा सगळं माझ्या नावावर कसं होईल एवढाचाच त्यांचा विचार चालू असतो. आणि एकच वर्ग असा असतो तो विचार करतो की हे जग आलं कुठून, कुणी निर्माण केलं, अरे देवाने हे निर्माण केलं असेल तर या जगताचं उपादान कारण काय, या जगताची निर्मिती भगवंतानी कशी केली असेल, असा विचार करणारे फार कमी लोक असतात. त्यांनाच शब्दप्रधान उपदेशाचं महत्त्व पटत असतं. विठ्ठला विठ्ठला मग हे ज्यांना पटत नाही, हे ज्यांना कळत नाही, तिथं मग तुकाराम महाराज म्हणतात बाकीचं राहू द्या, तुम्हाला जर कळत नाही ना आम्ही तुम्हाला तसं वागून दाखवतो, आम्ही तुम्हाला तसं करून दाखवतो. अर्भकाचे साठी अर्भकाचे साठी अर्भकाचे साठी अर्भकाचे साठी वंदे हाती धरी पाटी वंदे हाती धरी पाटी वंदे हाती धरी पाटी वंदे हाती धरी पाटी अर्भकाचे साठी वंदे हाती धरी पाटी वंदे हाती धरी पाटी वंदे हाती धरी पाटी अर्भकाचे साठी वंदे हाती धरी पाटी वंदे हाती धरी पाटी वंदे हाती धरी पाटी. अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाटी, तैसे संत जगी क्रिया करोनी दाविते अंगे. संत महात्मे क्रिया करून दाखवतात, पण त्यांचं बोलणं असो अथवा त्यांची क्रिया असो हे दोन्ही वेदाला आणि भगवंताला प्रमाण मानून केलेलं असतं. म्हणून तुकोबाराय बोलतात, वाचा बोलो वेदनीती करू संती केले ते. आम्ही वेदनीतीची वाचा बोलू, पण संत महात्मे जे करतात त्याच कृतीचं आचरण आम्ही जगाला करून दाखवू. असं कर्मप्रधान आणि ज्ञानप्रधान अशा दोन पद्धतीचा उपदेश तुकाराम महाराज या अवतारामध्ये आपल्याला करतात. प्रस्तुत अभंगातून तुकाराम महाराजांनी आपल्याला विचारप्रधान उपदेश केला. तुकाराम महाराज काही करायला आपल्याला सांगत नाहीत, जे करायला सांगतात ते सांगणं ज्ञानप्रधान भूमिकेतून आहे. म्हणून लाहो करा काळ सारा चिंतने, चिंतन करा, एवढाच तुकाराम महाराजांच्या प्रस्तुत अभंगातला उपदेशाचा भाग आहे. तुकोबाराय या अभंगामध्ये आपल्याला जो विचार सांगतात तो विचाराचा गाभा जर बघितला तर तो एकाच चरणामध्ये, म्हणून लाहो करा काळ सारा चिंतने. तुकाराम महाराज म्हणतात लाहो करा, काळ चिंतनामध्ये आपला व्यतीत होईल याची दक्षता घ्या. चिंतन करा, चिंतन करा, चिंतन करा, ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. कुठं जाऊ नका, कुठं येऊ नका. कर्मप्रधान उपदेश संपला. म्हणून तुम्ही पहा की ज्यांना कर्मप्रधान किंवा ज्यांचं अंतःकरण शुद्ध नाही त्यांच्याकरता तुकोबाराय बोलतात, बाबा एक काम करा, जोपर्यंत तुमच्या अंगात ताकद आहे तोपर्यंत मी काय सांगतो तेवढं करा. काय करायचं, अरे बाबा तीर्थयात्रेला जात जा, जोपर्यंत तुमच्या अंगात ताकद आहे, तुमचं शरीर मदत करत आहे, जव हे सकळ सिद्ध आहे.
हात चालावया पाये तव तू आपुले स्वहित पाहे ज्यांचं अंतःकरण शुद्ध नाही त्यांच्याकरता तुकोबाराय हे बोलतात, जव हे सगळं सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपुले स्वहित पाहे. काय कर बाबा, तीर्थयात्रे जाय, चुको नको, तीर्थयात्रेला जात जा. पण एकदा तीर्थयात्रा करून अंतःकरण शुद्ध झालं की मग मात्र तीर्थयात्रेचा उपदेश नाही. अशा लोकांना मग सांगितलं जातं की तीर्थयात्रेला जाऊ नका, तीर्थव्रती भाव धरी रे करुणा. तीर्थयात्रेला जा असं म्हणणं नाही, आधी तीर्थयात्रेला जात जा. पण एकदा तीर्थयात्रेने अंतःकरण शुद्ध झालं मग न लगे तीर्थाचे भ्रमण. मग तीर्थाला जायचं कारण नाही, मग मुंडन करून घेण्याचं कारण नाही, मग अमुक तमुक करण्याचं काही कोणतंही कर्म करण्याचं कारण नाही. मग आता काय करा, कुठेही जाऊ नका, ठाईचं बैसोनी करा एकचित्त आवडी अनंत आळवावा. बस एवढंच करा. तेच तुकोबाराय ज्ञानप्रधान भूमिकेतून प्रस्तुत अभंगामध्ये आपल्याला सांगतात की मी सांगतो तेवढं एकच करा. काय करा, म्हणवोनी लाहू करा काळ सारा चिंतने. तुकाराम महाराज आपल्याला जो उपदेश करतात त्या उपदेश हा ध्रुपदामध्ये मुख्य सामावलेला आहे, तेवढाच आहे. वास्तविक ध्रुपदाचा नियम जर बघितला तर ध्रुपदामध्ये सांगितलेला विचार इतर सर्व विचारांना पूर्ण करणारा असावा, तर त्या चरणाला ध्रुपद म्हणण्याची आपल्याकडे पद्धत आहे. मग त्याच्यामध्ये दृष्टांत असू नये, त्याच्यामध्ये विनोद असू नये, त्याच्यामध्ये गांभीर्य असावं वगैरे काही ध्रुपदाचे नियम आपल्याला सांगितले असतील ते असतील संप्रदायाने. पण तुकाराम महाराजांचा हा विचार जर आपण बघितला तर म्हणवोनी लाहो करा असं तुकाराम महाराज म्हणतात. हा म्हणवोनी पदाचा जो विचार आहे की नाही, तोच विचार आपल्याला इतर 3 चरणांना जोडून देणारा विचार आहे. कारण मी आपल्याला अनेक वेळेला मागेही बोललो असेल, म्हणवोनी हा शब्द असा आहे की तो शब्द उच्चारला की का म्हणोनी असा प्रश्न निर्माण होतो. मी जर तुम्हाला असं म्हणलं की म्हणून मी तुम्हाला सांगत होतो नामस्मरण करा, मग तुम्ही विचाराल की नाही का म्हणून, का म्हणून, म्हणून म्हणलं की आहे की नाही. आई म्हणते मुलाला, म्हणून मी तुला म्हणत होते वेळेवर अभ्यास करत जा. मुलगा म्हणतो का म्हणून, अरे नापास झालास ना म्हणून सांगत होते. झालं की नाही. म्हणजे म्हणून हा शब्द उच्चारला की त्याच्या मागे काहीतरी घटनेची पार्श्वभूमी असते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तसं तुकोबाराय अचानकच म्हणतात म्हणवोनी लाहो करा. मग प्रश्न निर्माण होईल की नाही, का म्हणोनी लाहो करा, प्रश्न निर्माण होईल की नाही. मग त्या प्रश्नाचं उत्तर उरलेल्या 3 चरणामध्ये तुकाराम महाराजांनी युक्तिवादाने दिलंय. म्हणून संगती लावताना आपल्याला असा विचार करावा लागेल, देह नोहे मी हे सरे उरला उरे विठ्ठल म्हणोनी लाहो करा. पाळणाची नाही चिंता ठावरिता देवाचा म्हणोनी लाहो करा. आणि तुका म्हणे जीवासाठी देव पोटी पडेल म्हणोनी लाहो करा. विठ्ठला 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 म्हणोनी लाहो करा हा तुकाराम महाराजांचा उपदेश आहे. त्या उपदेशाचा थोडासा विचार करून मग मी एखाद्या चरणाकडे त्याच्यासाठी प्रवृत्त होईन. कारण मुख्य उपदेश इथंच आहे, म्हणोनी लाहो करा काळ सारा चिंतने. का म्हणून लाहो करा, त्याचं कारण असं आहे महाराज, लाहो करा याचा अर्थ गडबड करा, त्वरा करा, धावपळ करा, त्याच्याशिवाय आपल्या जीवनाला मिळणार नाही. काय आहे, वेदांताचा असा नियम आहे बरं का. मी थोडं वेगळं बोलतो, सगळ्यांना पटकन कळेल असं नाही, पण सिद्धांत कानावर असावेत. दृष्टांत नेहमी ऐकायला मिळतातच, त्याच्यावरून तो सिद्धांत कानावर पडलेला आपण संगतीनं लावून घ्यावा. मी आपल्याला सिद्धांत सांगतो. वेदांताने मोठं गमतीचं चिंतन केलंय. वेदांताचं म्हणणं असं की माणूस आपल्या जीवनामध्ये ज्याला आपल्या जीवनाचं साध्य मानत असतो त्या साध्याच्या विरुद्ध भूमिका त्या साध्याच्या प्राप्तीकरता साधन म्हणून वापरत असतो. विठ्ठला मला माहिती आहे काही कळलं नाही ते, पण पुन्हा सांगतोच.
काय एकदम कळत नाही, मी आधीच बोललो होतो आपल्याला. मनुष्य आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टीला आपल्या जीवनाचं साध्य मानत असतो, ऐका, त्या साध्याच्या अगदी विरुद्ध गोष्ट त्या साध्याच्या प्राप्तीचं साधन मानत असतो. गंमत ही आहे, मी आपल्याला सांगतो आपल्या जीवनामध्ये शांती निर्माण व्हावी, स्थैर्य निर्माण व्हावं, हे मानवी जीवनाचं साध्य आहे की नाही? हो, साध्य आहे. आता मला आपल्याला दृष्टांतानं सांगतो. कल्पना करा, आपल्याला पंढरपूरला जायचं. आपण एस.टी. स्टँडवर गेलो. पंढरपूरला जाणाऱ्या 2 गाड्या बस स्टँडवरती उभ्या आहेत. त्याच्यातली एक गाडी आहे ती इथून प्रत्येक गावाला थांबत 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 पंढरपूरला जाणार आहे, ज्याला आपण ऑर्डिनरी गाडी म्हणतो. आणि दुसरी एक गाडी उभी आहे, ती गाडी नवीन कोरी करकरीत आहे, लाल रंगातला बोर्ड त्याला लावलेला आहे आणि त्याच्यावर लिहिलं आहे नॉन स्टॉप पंढरपूर. ती कुठेही न थांबता पंढरपूरला जाणारी. आणि एक गाडी आहे ती सगळ्या गावाला थांबत थांबत पंढरपूरला जाणारी आहे. मला सांगा, तुम्ही कोणत्या गाडीत बसाल? नॉनस्टॉप. कशा करता? लवकर पोचावं म्हणून. आणि तिथं जाऊन काय करायचंय? असं लवकर पोचून काय करायचंय? काही नाही, वळकटीवर बसून उगाचच बसायचंय की नाही? काहीच करायचं नाही, खोल्या हुडकत हिंडायचंच आहे की नाही? काय करायचंय तिथं जाऊन? आपल्याला लवकर पोचून काय करायचंय सांगा ना? काहीच करायचं नसतं, तरी माणसाला लवकर पोचायचं असतं. मग त्या एस.टी. पेक्षा लवकर जाणारी रेल्वे असेल, रेल्वेत बसेल. रेल्वेपेक्षा कुणाची जर मित्राची गाडी मिळाली तर त्या गाडीत बसेल, लवकर पोचेल. त्याच्यापेक्षा मुख्यमंत्र्याबरोबर हेलिकॉप्टरमधून जाता आलं मग तर काही प्रश्नच नाही महाराज, आनंदी आनंदच आहे, लवकर पोचेल. आणि लवकर पोचून काय करेल तर तिथं जाऊन झोपेल. मग तिथं झोपायचं तर बसमध्ये झोपणार नाही, मुक्कामाला जाऊनच झोपायचं. आणि मुक्कामाला ही गाडी लवकर पोचवते म्हणून ती गाडी पकडण्याची आपल्याला धावपळ करावी लागते. मी का बोलतो ऐका. आम्हाला पाहिजे काय? स्थैर्य. आणि आम्ही करतो काय? धावपळ. स्थैर्य हा मानवी जीवनाचं हे साध्य आहे, पण त्या स्थैर्याच्या अगदी विरोधी असणारी धावपळ हे मात्र त्या स्थैर्याचं साधन बनत असतं. विठ्ठला 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 तुकाराम महाराजांचं प्रमाण देतो. ऐसी करी धावा धावी चित्त लावी चरणा पे, चित्त लावी चरणा पे, चित्त लावी चरणा पे. हरी धावा धावे, चित्त लावी चरणा पे, चरणा पे, चित्त लावी चरणा पे, चरणा पे. धावा धावी चित्त लावी चरणापे. चरणापे चित्त लावून करायचंय काय? काहीच करायचं नाही. आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या. भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद. हे साध्य प्राप्त करून घेण्याकरता काय कर? करी ऐसी धावा धावी. धावा धाव कर. धावा धाव केल्याने आनंद प्राप्त होतो का? बर मी आपल्याला वेगळं बोलतो. जाऊ द्या, हेलिकॉप्टर जाऊ द्या, बस जाऊ द्या, इथून धावत पंढरपूरला जा, सुख मिळतं? नाही ना, नाही ना. एस.टी. मध्ये दुसऱ्याच्या खांद्यावर मान टेकून झोपावं तेव्हाच सुख आहे, तोपर्यंत सुखाची अनुभूती नाही ना. धावपळीमध्ये सुख नाही हो, पण धावपळ हे साधन मानून त्या धावपळीचं जे साध्य आहे ते मात्र सुख हे असू शकतं. ऐका आता दुसरा विचार, आता हाही सगळ्यांना कळेल असं नाही. आपण आता एवढा विचार करतो, गीतेचा करतो, ज्ञानेश्वरीचा करतो, भागवताचा करतो, वेदांताचा करतो. हा सगळा विचार कशासाठी करायचा आहे आपल्याला माहिती आहे का? त्याचं एकच उत्तर आहे, एवढा विचार एकाच कारणासाठी करायचा, निर्विचारी व्हावं म्हणून. म्हणजे निर्विचारी होण्याकरता विचार करा. तत्विरुद्ध साधनाला
स्वीकारायचं आणि तद्विरुद्ध साध्याची प्राप्ती करून घ्यायची. याच्याकरता तुकोबाराय म्हणतात, म्हणोनी लाहो करा, गडबड करा. का? कारण गडबडीच्या विरोधी असणारं जे आहे ते त्या तुमच्या जीवनाचं साध्य आहे. म्हणून म्हणोनी लाहो करा. लाहो करा म्हणजे गडबड करा, त्वरा करा, धावपळ करा. हे तुकोबाराय आपल्याला सांगतात. का सांगतात? त्याचं कारण असं आहे महाराज, की आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी गडबडीनंच कराव्या लागतात आणि काही गोष्टी निवांत केल्या तरी चालू शकतात. काही गोष्टी निवांत करा, काही गोष्टी गडबडीनंच करा. सगळ्याच गोष्टी गडबडीनं करता येत नाहीत. जन्माला आल्याबरोबर गडबडीनं लग्न लावता येत नाही. त्याला 21 वर्ष निवांत चालू द्या. काही गडबड करू नका त्याची. लगेच गडबड होत नसते. काही गोष्टी गडबडीनं होत नाहीत. काही गोष्टी मात्र निवांतपणानेच कराव्या लागतात. निवांत त्याच्यामध्ये आपण पुरेसा वेळ घेतला पाहिजे, योग्य वेळ दिला पाहिजे, योग्य वेळ येण्याची प्रतीक्षा केली पाहिजे आणि मग आपल्याला त्या फलाची प्राप्ती होऊ शकते. सगळंच गडबडीनं होत नाही, सगळंच त्वरेनं करून काही होत नाही. याच्याकरता काही गोष्टी निवांत करा, काही गोष्टी गडबडीनं करा. या दोन्हीचा विचार सांगताना शास्त्रांनी आपल्याला एका श्लोकामध्ये असा विचार सांगितला आहे, काय गडबडीनं करावं आणि काय निवांत करावं हे सांगताना शास्त्र आपल्याला असं सांगतं, अजरामरवत प्राज्ञो विद्यामार्थम च साधयेत गृहीत युवकेशेषु मृत्युना धर्मम आचरेत. शास्त्र असं बोलतं की अजरामरवत प्राज्ञो विद्याम अर्थमच साधयेत. विद्या म्हणजे अभ्यास, विद्या मिळवताना आणि धन मिळवताना माणसानी जणू काही आपल्याला मरण येणारच नाही असं समजून निवांतपणानं विद्या मिळवली पाहिजे. अभ्यास करताना गडबडीनं अभ्यास करून चालत नाही. धन मिळवताना गडबडीनं मिळवून चालत नाही. निवांत धन मिळवलं पाहिजे. मिळणारं धन हे धर्म मार्गातूनच आलेलं आहे की नाही याची पूर्ण चिकित्सा करून आपल्याला ते धन स्वीकारावं लागेल. आलेलं धन येऊ द्या, येऊ द्या, येऊ द्या, गडबडीनं नाही चालत नाही महाराज. विद्या गडबडीनं येऊ द्या, चालत नाही. कारण गडबडीनं आलेलं धन तेवढ्याच गडबडीनं आपल्याला सोडून जातं. जेवढ्या गडबडीनं धन येतं तेवढ्याच गडबडीनं निघून जातं. लॉटरी लागली, आमच्याकडे घडलेली घटना आहे. लॉटरी लागली त्यावेळेला 2 लाख 1 लाख म्हणजे फार मोठी रक्कम होती. आम्ही लहान असताना आमच्या देगलूरला घडलेली घटना आहे महाराज. 1-2 लाखाची लॉटरी लागणं म्हणजे फार मोठं होतं. त्यावेळे लाख रुपयाची लॉटरी लागली, गडबडीनं द्रव्य मिळालं, पण त्या लॉटरी लागल्याच्या आनंदामध्ये हृदयाचा जो झटका बसला त्याच्यामध्ये 1 लाख कधी निघून गेले ते कळलंच नाही. जेवढ्या गडबडीनं ज्या मार्गानं आपण द्रव्य मिळवतो तेवढ्याच गडबडीनं तद्विरुद्ध मार्गानं ते द्रव्य निघून जात असतं. मी आपल्याला गंमत म्हणून सांगतो. काय झालं, एक गवळी होता. गवळी एका गावामध्ये दूध टाकायचं. 4 घरं होती. 4 लिटर दूध मिळायचं घरामध्ये. ते 1-1 लिटर एकेका घरामध्ये टाकायचा. चांगला होता बिचारा. असं एके दिवशी दूध टाकायला गेलेला असताना एका घरामध्ये एका बाईने त्याला सांगितलं, गवळी दादा काल तुम्हाला सांगायला विसरले, पण आज मला 1 लिटर दूध जास्त पाहिजे बरं का. रोज तुम्ही मला 1 लिटर देता, पण आज माझ्या घरामध्ये पाहुणे येणार आहेत, अमुक आहे, कार्यक्रम आहे, मुलीला बघायला येणार आहे, 1 लिटर दूध जास्त पाहिजे, तेव्हा काही करा. तो म्हणाला, अहो काल सांगितलं असतं तर मी 1 लिटर दुधाची व्यवस्था करून आणली असती. मी तुम्हाला आता 1 लिटर जास्त दिलं तर दुसऱ्या कोणत्या तरी घरामध्ये मला कमी द्यावं लागेल की नाही, किंवा त्यांना दूध नाही म्हणून सांगावं लागेल, त्यांची अडचण होईल की नाही. मग काय, ती बाई मग डोळ्यात पाणी आणून म्हणाली, चुकलं माझं, मला मान्य आहे, पण काही करा, या आडल्या वेळेला मला मदत करा, नाही म्हणू नका. त्याही गवळ्याला बिचारायला दया आली. त्यांनी 1 लिटरच्या ऐवजी 2 लिटर दूध तिथं टाकलं आणि आता 2 लिटर राहिलं ते 3 घरामध्ये वाटायचं आहे. मग डोक्यामध्ये विचार आला, आता काय करावं, काय करावं बाबा, आता 2 लिटर दूध 3 घरामध्ये 1-1 लिटर टाकायचं आहे. मग काय करावं लागेल त्याच्याकरता? विचार तरी चांगले करा ना. आपल्या डोक्यामध्ये तेच यावं, काय पाणीच टाकायचं यावं. आपल्याला तरी वारकऱ्यांनी तरी चांगला विचार करावा का नाही. नाही बाबा, त्यांनी दूध टाकलं नसेल, प्रामाणिकपणानं म्हणाला असेल की आज दूध नाही, उद्या पाहिजे तर 2 लिटर देतो. आपल्या डोक्यात तेच, आधी पाणी टाका त्याच्यात, त्याच्याशिवाय आपल्यालाही समाधान नाही ना. ऐकल्याशिवाय बरं वाटत नाही. संस्कारच देत. आता कोण काय करता. विठ्ठला पण गवळी आपल्यातल्याच होता. त्यानंही तोच विचार केला की आता 2 लिटर दूध 3 घरामध्ये टाकायचंय, हरकत नाही. 1 लिटर पाणी टाकलं. आता रोजच चांगलं दूध देतो. एखाद्या वेळेला आला असेल पातळ दूध, कोणी काही बोललं नाही आणि कुणी त्याला विरोध केला नाही. त्यामुळं त्याला आता चटक लागली आणि तो म्हणायला लागला, काही नाही, 4 लिटर दुधामध्ये अजून 4 लिटर पाणी टाकलं
तर 8 घरामध्ये आपल्याला दूध टाकता येईल. मग काय चटक लागल्यावर काय असतं महाराज? चटक लागल्यावर काय? व्यसन आणि नशिनवी. ज्ञानोबराय बोलतातच, झालंय चटक लागली त्याला, दूध वाटायला लागला, घरं वाढली, त्याच्यामुळे पैसे जास्त मिळायला लागले. असाही महिना गेला. मग सगळ्यांनी त्याला महिन्याचे पैसे दिले. जुना काळ, तेव्हा काही असे नोटा वगैरे निघालेल्या नव्हत्या. ते नाणी, कलदार जुने लोक त्याला कलदार म्हणत असत. ते कलदार नाणी, रुपयाची ठोकळे जे असतात त्याच्यामध्ये मग सगळ्यांकडे गेला. दूध टाकून झालं. ते जे भांडं आणलं होतं, ती किटली जी आणली होती ती रिकामी झाली. मग पुन्हा सगळ्यांकडे गेला, टाका बाबा महिन्याचे पैसे. मग तुम्ही कोणी जसे जमेल तसे त्याला पैसे दिले. भरपूर पैसे ते नाणी त्या डबत्या दुधाच्या बरणीमध्ये त्यांनी घेतली. आणि बरं झालं, या महिन्यामध्ये फार मोठा आपल्याला फायदा झाला. या आनंदामध्ये निघाला. रस्त्यावरून जाताना मध्ये कुठंतरी जेवावं, शिदोरी आणली होती एका झाडाखाली. जरा नदी बिदी बघितली, झाडाखाली बसला, शिदोरी सोडली, पाणी वगैरे प्यायला. पोटात गेलं की जरा बरं वाटलं. आता काही पैसे मिळालेच आहेत, आता घरी जाऊन निवांतच राहायचं आहे. म्हणून त्याने विचार केला, थोडा वेळ झोपू, विश्रांती घेऊ. पोटात गेलं होतं, डोळे मिटायला लागले. मग थोडा वेळ तिथं पडला. त्या झाडावर काही माकडं राहत होती. ती माकडं खाली आली, बरणी दिसली, त्यांना वाटलं खाण्याचं काहीतरी असेल म्हणून ते जवळ गेले. याला गाढ झोप लागलेली, त्याने ती बरणी उचलली, लांब नेली, उघडली, हात घातला, पैसे लागले, नाणं वगैरे लागलं, पैसा काढला. त्यांना वाटलं खाण्याचा पदार्थ आहे म्हणून माकड ते पैसे बहुतेक माकडं पैसे खातात बरं का. कसं घ्यायचंय तसं घ्या. विठ्ठला 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 विठ्ठला. माकडाने बघितलं, तोंडात घातलं, चावलं नाही. मग त्यांना वाटलं ह्याच्यात काही रस नसेल म्हणून तो पैसा घ्यायचा, लांब असं फेकून द्यायचा. पुन्हा दुसरा काढायचा, तो खाऊन बघायचा, नाही चावला की फेकून द्यायचा. मग ते नाणी बरीच इकडे तिकडे पडली. त्या नाण्यांचा खडबड आवाज आल्याबरोबर दचकून जागा झाला. माकडांनी आपली बरणी पळवली आणि पैसे इकडे तिकडे पडलेत हे बघितल्या बरोबर सावध झाला. पटकन तिथली एखादी काटकी उचलली, माकडांच्या अंगावर धावून गेला. माकडं बिचारी घाबरून पळून गेली. त्यांनी ती बरणी उचलली. इकडं तिकडं काही पैसे पडले होते, काही तिकडं पडले होते, जवळ तळं होतं, काही त्याच्यात गेले होते. सगळे पैसे इकडं तिकडं पडलेले त्यांनी गोळा केले. सगळा हिशोब लावून बघितला तर त्याच्या लक्षात आलं, पाणी घालून जेवढे मिळवले होते तेवढे पाण्यात गेलेत आणि दुधाचे होते तेवढेच राहिले आहेत. विठ्ठला 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 विठ्ठला. त्याच्याकरता द्रव्य मिळवताना गडबड करू नका. क्षणशः कणशश्चैव विद्यामार्थं च साधयेत्. कणे नष्टे क्षणे नष्टे कुतो विद्या, कणे नष्टे कुतो धनम. सुभाषितकारांनी आपल्याला सांगितलं, कणाकणानं द्रव्य जमवा आणि क्षणाक्षणानं विद्या कमवा. क्षण वाया घालवू नका. क्षण वाया गेला की समजा विद्या मिळवण्याचा तेवढा काळ वाया गेला, आणि कण वाया गेला तर द्रव्य वाया गेलं. याच्याकरता निवांत मिळवा, गडबड करू नका. काही गोष्टी निवांत मिळवाव्या लागतात, निवांत कराव्या लागतात. धन मिळवताना निवांत मिळवा, तसं विद्या मिळवताना सुद्धा माणसानं गडबड करू नये. गडबडीनं मिळालेली विद्या, परीक्षेच्या आदल्या दिवशी पाठ केलं की परीक्षा झाल्यावर विसरतं की नाही? का विसरतं? गडबडीनं येतं म्हणून गडबडीनं निघून जातं. याच्याकरता निवांत विद्या मिळवा, गडबड करू नका. ठीक आहे, आम्हाला कळलं नसेल तर पुन्हा पुन्हा विचारा शिक्षकांना. आम्हाला कळलं नसेल तर पुन्हा पुन्हा महाराजांना जाऊन विचारा, महाराज प्रक्रिया कळली नाही, महाराज अभंगाचा अर्थ कळाला नाही, पुन्हा पुन्हा विचारा. जोपर्यंत आमच्या बुद्धीमध्ये ती प्रक्रिया पूर्णतः उतरत नाही, जोपर्यंत अभंगाचा भाव आमच्या अंतःकरणामध्ये पूर्णतः उतरत नाही, तोपर्यंत गडबडीनं पुढच्या अभंगाचं चिंतन करायला प्रवृत्त होऊ नये. निवांत एखाद्या बीजगणितातला सिद्धांत कळाला नाही, कळेपर्यंत 2 दिवस जातील, 5 दिवस जातील, 10 दिवस जातील, 50 दिवस जातील, जाऊ द्या. पण एक सिद्धांत कळाल्याशिवाय दुसऱ्या सिद्धांताकडे प्रवृत्त होण्याचं काही कारण नाही. निवांत विद्या मिळवा, आपल्याला मरणच येणार नाही असं समजून माणसानं विद्या मिळवली पाहिजे. लोक म्हणतात एवढा वेळ दिला आणि आयुष्य संपलं तर, तरी चिंता करू नका. ऐका, विद्या मिळवताना आम्हाला पूर्ण विद्या मिळाली नाही, आम्हाला पूर्ण गाथ्याचे अभंग पाठ झाले नाहीत, आम्ही चिंता करण्याचं कारण नाही. मरण आलं, सुखानं मरा, काही चिंता करू नका त्याची. का? कारण विद्येच्या बाबतीतला नियम असा आहे की आत्ता आम्ही मिळवलेली विद्या, एक गोष्ट लक्षात घ्या, केलेला अभ्यास आणि मिळवलेली विद्या ही कधीही वाया जात नसते. विठ्ठला विठ्ठला.
मिळवलेली विद्या वाया जात नाही, केलेला अभ्यास वाया जात नाही. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा, फक्त अध्यात्माचंच मी बोलत नाही, तुम्ही कोणत्याही क्षेत्रातला अभ्यास करा, अभ्यास वाया जात नाही महाराज. केलेली मिळवलेली विद्या कधी वाया जात नाही. आयुष्य संपलं, संपू द्या. मग आयुष्य संपलं आणि विद्या अर्धवट राहिली, गाथा अर्धाच पाठ झाला आणि आयुष्य संपलं, तर चिंता करू नका. पुढच्या जन्मी आत्ता जेवढं पाठ झालंय तेवढं आपोआप तुमच्या लक्षात राहील आणि तिथून पुढं पाठ करण्याची संधी आपल्याला मिळेल. विद्या वाया जात नाही महाराज. मी आपल्याकडचं उदाहरण सांगतो, आपल्या क्षेत्रातली उदाहरणं सांगतो. कितीतरी उदाहरणं वाया गेलं. एक लाकूड फोड्या होता, दगड फोड्या होता. एका रस्त्याच्या दगडाला कडेला दगड फोडत उभा होता. एक मोठा खडक, त्या खडकावर जीव घाऊन हा घण घालतोय. पहिला घाव घातला, दगड फुटला नाही. दुसरा घातला, तिसरा घातला, 15वा घाव घातला, दगड फुटला नाही. शेवटी 20व्या घावाला दगडाला फट पडली, दगड फुटला. तिथं एक जण तुमच्या माझ्यासारखा उभा होता. त्यांनी त्या दगड फोड्याला विचारलं, दादा अहो काय परिश्रम म्हणे तुमचे, सगळं अंग घामानं निथळून गेले, किती घाव घाला लागले तुम्हाला. तो म्हणाला, बघा ना दादा काय करू, म्हणे 20व्या घावाला दगड फुटला, 19 घाव घालावे लागले, तेव्हा 20व्या घावाला दगड फुटला. हा बघणारा जो शहाणा होता की नाही, त्यांनी दगड फोड्याला असं सांगितलं, 19 घाव घातल्यानंतर 20व्या घावाला दगड फुटला ना. तो म्हणाला, हो. मग एक काम करायचं ना, 20वा घावच पहिल्यांदा घालायचा ना. जमल का हो मला सांगा. मला आपल्याला एवढंच विचारायचं आहे की 20व्या घावाला दगड फुटला म्हणजे आधीचे 19 घाव वाया गेले का मला सांगा. वाया गेले नाहीत. तसं आधीच्या अभ्यासाला यश मिळालं नसेल, पण ज्याला यश मिळालं ते यश न मिळालेल्या विद्येच्या आधारावर मिळत असतं, ते वाया जात नसतं. मी आपल्याला कितीतरी उदाहरणं सांगतो. आपल्या क्षेत्रातलं उदाहरण सांगतो थोडंसं गमतीचं म्हणून. आपण एखादा श्लोक कीर्तनामध्ये सांगायचा म्हणून पाठ करतो, एखादं प्रमाण कीर्तनामध्ये सांगायचंच आहे आपल्याला म्हणून पाठ करतो, एखादी ओवी, एखादा श्लोक पाठ करतो. गंमत अशी असते की आपण हा श्लोक पाठ करून करून येतो, अभंग पाठ करून करून येतो, आणि अभंगा कीर्तनामध्ये प्रमाण द्यायची वेळ झाली की विसरून जातो. काय गडबड आहे मला कळतच नाही, तो श्लोकच लक्षात राहत नाही. हो सांगायचं होतं, मग किती वेळ विठ्ठल विठ्ठल करावं, याला काही नियम आहे का नाही. विठ्ठला विठ्ठला म्हणा ना, विठ्ठला का बोलतो मी आपल्याला लक्षात घ्या. तो श्लोक विसरून जातो, तो अभंग विसरून जातो. काही काही अभंग हजार वेळेला घोकले तरी ऐन वेळेला द्यायचा तो दगा देतात म्हणजे चांगल्या अर्थाने बरं का. विस्मरणाच्या बाबतीत दगा द्यायचा तो देतातच. आणि काही काही अभंग असे असतात ते कधीच कानावर पडलेले नसतात, पण कीर्तनामध्ये एकदाच कानावर पडतात आणि लक्षात राहतात. होतं की नाही, असं होतं ना. काही काही अभंग 1000 वेळेला घोका लक्षात राहत नाही, आणि काही काही अभंग एकदा कानावर पडले की लक्षात राहतात. असं का व्हावं, काय कारण आहे सांगा ना. मी त्याचं उत्तर देतो आपल्याला. जो अभंग आपण 1000 वेळेला पाठ करून घोकलाय तो अभंग विसरतो, आणि जो अभंग एकदा कानावर पडला तो मात्र लक्षात राहतो. याचं कारण एवढंच आहे, अभंग एकदा ऐकल्याबरोबर लक्षात राहिला असं नाही. हा अभंग मागच्या जन्मात आपण 1000 वेळेला ऐकलेला असतो, म्हणून या जन्मात एकदा ऐकल्याबरोबर लक्षात राहतो. आणि जो अभंग 1000 वेळेला घोकूनही विसरून गेला, चिंता करू नका, पुढच्या जन्मात एकदा ऐकल्याबरोबर तो पाठ होणार आहे. विठ्ठला म्हणून आपल्याला सांगण्यात आलं की बाबा विद्या मिळवताना शांत चित्तानं मिळवा, धन मिळवताना शांत चित्तानं मिळवा. अजरामरवत प्राज्ञो विद्यामर्थम च साधयेत, पण गृहीतैव केशेषो मृत्यूना धर्ममाचरेत. पण शास्त्र आपल्याला असं सांगतं, पण जणू काही मृत्यूनं आपले केस धरलेत आणि आता तो कोणत्याही क्षणी आपल्याला उचलणार आहे असं समजून दानधर्माच्या कर्मामध्ये प्रवृत्त व्हा. विठ्ठला विठ्ठला ऐका, कर्म करताना धर्मकर्म करताना गडबडीनं केलं पाहिजे, आणि ज्ञानाची प्राप्ती करून घेताना निवांतपणानं ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. म्हणून तुकोबाराय आपल्याला काही गोष्टी गडबडीनं करायला सांगतात. म्हणवोनी लाहो करा,
काळ सारा चिंतने लाहो करा, असा तुकाराम महाराजांचा आग्रह आहे. दुसरं एक चिंतन बऱ्याच वेळेला आपल्या कानावरून गेलं असेल, थोडक्या शब्दामध्ये मी आपल्याला सांगतो. शास्त्रांनी दुसरं एक चिंतन करताना आपल्याला असं सांगितलंय, शतम विहाय भोक्तव्यम सहस्त्रम स्नानमाचरेत लक्षम विहाय दातव्यम कोटीम त्यक्त्वा हरिम स्मरेत. शास्त्र आपल्याला असं सांगतं, 100 गोष्टी सोडून द्या पण आधी जेवायला बसा. हे सांगायची गरजच नसते कीर्तनामध्ये, हे माहितीच असतं. कीर्तन चालू असलं आणि पंगत वाढली की 100 गोष्टी सोडून द्या, आधी पंक्तीला बसा. हे काही सांगायची गरज आहे काय? पण शास्त्र सांगतं 100 गोष्टी बाजूला टाका, आधी जेवण करा. 1000 गोष्टी बाजूला टाका, आधी स्नान करा. आता 1000त 100 येतात का नाही हो? येतात ना. म्हणजे जर तुम्हाला जेवण करायचं असेल तर आधी स्नान करा, असा त्याचा अर्थ आहे. 100मध्ये 1000 येत नाहीत, पण 1000त 100 येतं. म्हणून सहस्त्रम स्नानमाचरेत, जेवणाच्या पूर्वी 1000 गोष्टीमध्ये जेवण येऊन गेलं, जेवण बाजूला राहू द्या, आधी स्नान करा. म्हणजे स्नान केल्याशिवाय जेवत जाऊ नका. तिसरं शास्त्र आपल्याला सांगतं, लक्षम विहाय दातव्यम, 1,00,000 गोष्टी बाजूला ठेवा पण आधी दानधर्म करा. जेवण राहू द्या बाजूला, स्नान होत राहील नंतर, चिंता करू नका. दानाचा काल आत्ता जर समीप आलेला असेल आणि याचक आमच्यासमोर, जर चांगला याचक आमच्यासमोर उभा असेल तर स्नान, जेवण, बोलणं, काय फोन, बाकी सगळं बाजूला ठेवा, आधी दानधर्म करा बाबा. बाकीचा विचार करत बसू नका, सगळं राहू द्या बाजूला. त्या कर्णाची कथा सांगतात ना, कर्ण दाढी करायला बसला, न्हावी त्याची दाढी करत होता. कर्ण मोठा राजा, दाढीचं पाणी काय प्लास्टिकच्या वाटीत असेल का? नाही, सोन्याच्या वाटीमध्ये पाणी. ते पाणी सोन्याच्या वाटीमध्ये, तो न्हावी दाढी करतोय, एवढ्यात एक याचक आला आणि याचकाने कर्णाला सांगितलं, महाराज तुमचं नाव ऐकून आलो, काही याचना, मला काही मदत मिळावी अशी अपेक्षा आहे. कर्णानं इकडं तिकडं बघितलं, डाव्या हाताला सोन्याची वाटी होती, दाढीचं पाणी ठेवलं होतं. कर्णानं ती वाटी डाव्या हातानेच उचलली आणि याचकाला दिली. याचक म्हणाला, महाराज आत्ता देऊ नका, मी दरबारात येतो, फक्त मी आलो एवढं सांगायला मी आलो होतो. आपण अशुद्ध अवस्थेमध्ये आहात, आपली दाढी चालू आहे, अजून स्नान व्हायचं आहे. बरं देता ते देता, डाव्या हाताने देता, निदान दान करायचं तर डाव्या हातातली वाटी उजव्या हाताने तरी द्या. कर्णाने त्याला सांगितलं, बाबा डाव्या हातातली वाटी उजव्या हातात येईपर्यंत माझी बुद्धी बदलली तर काय करू, आत्ता माझ्या मनात आले, घेऊन जा. लक्षम विहाय दातव्यम, 1,00,000 गोष्टी बाजूला ठेवा आणि आधी दान करा. गंमत बघा, 100 गोष्टी बाजूला ठेवा, आधी जेवण करा. 1000 गोष्टी बाजूला ठेवा, आधी स्नान करा. 1,00,000 गोष्टी बाजूला ठेवा, आधी दान करा. आणि कोट्यावधी गोष्टी बाजूला राहू द्या, आधी नामस्मरण करा. करावी तातडी परमार्थी, करावी तातडी परमार्थी, करावी तातडी परमार्थी, करावी तातडी परमार्थी. संत समागमी धरून आवडी, संत समागमी धरून आवडी, करावी तातडी परमार्थी, करावी तातडी परमार्थी. जसं करावी तातडी परमार्थी आहे तसं तुका म्हणे येथे न चले तातडी. हेही प्रमाण आहे आपल्याकडे. तातडी करा आणि तातडी करू नका. कुठं तातडी करावी आणि कुठं तातडी करू नये याचे नियम आहेत. तुका म्हणे यासी न चले तातडी, अनुभवे गोडी येईल कळो. तुकाराम महाराज बोलतात की नाही, अनुभवे गोडी यायची असेल तर तातडी करू नका. तातडी करा म्हणणारही तुकोबार आहे आणि तातडी न करा म्हणणारही तुकोबार आहे. संगती कशी लावायची, समन्वय कसा लावायचा, त्याचा समन्वय एवढाच आहे. परमार्थात येईपर्यंत तातडी करा आणि परमार्थात येऊन नामस्मरण करायला लागलात मग गडबड करू नका. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठ्ठला विठाला विठाला विठाला. हो, म्हणून काही गोष्टी गडबडीनं करा, कोट्यावधी गोष्टी बाजूला राहू द्या, पण आधी नामस्मरण करा बाबा. नामस्मरणाला वेळ लावू नका. स्नान होत राहील नंतर, दानधर्म होत राहील नंतर, अरे तुमचं जेवण होत राहील नंतर, चिंता करू नका. कोट्यावधी गोष्टी बाजूला ठेवा पण गडबडीनं. म्हणून तुकोबारा आपल्याला सांगतात, म्हणोनी लाहो करा, गडबड करा बाबा, गडबड करा. राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा. लाहो करा गाठ घाला मूळ बंदी, लाहो करा गाठ घाला मूळ बंदी,
सांडा वाऊगिया उपाधी लागोनी राहा गोविंदिका राम राम स्मरादी राम राम स्मरादी लक्ष लागोनी राहा गोविंदिका राम राम स्मरादे राम स्मरादे. आपण रोज म्हणतो महाराज राम राम स्मराधी लाहो करा म्हणवोनी लाहो करा गाठ घाला मुळबंदी सांडा वावगिया उपाधी लक्ष लावोनी रहा गोविंदिका. पण याच्याकरता काय करा राम राम स्मरा आधी. मी गंमत म्हणून सांगतो अनेक वेळेला राम राम स्मरा आधी तर कशाच्या आधी सगळ्याच्या आधी राम राम स्मरा. मी सांगू दिनक्रम आपला दिनक्रम सांगू. अंथरुणावर पडल्यानंतर पहाटे जाग आली आणि डोळा उघडायच्या आधी राम राम स्मरा आधी राम राम स्मरा. डोळे उघडले उठून बसायच्या आधी राम राम स्मरा. उठून बसल्यानंतर पलंगावरून पाय खाली सोडायच्या आधी राम राम स्मरा. पायावर उभं राहायच्या आधी राम राम स्मरा. बाथरूमच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकायच्या आधी राम राम स्मरा. पहिला तांब्या अंगावर घ्यायच्या आधी राम राम स्मरा. साबण लावायच्या आधी राम राम स्मरा. आता हे सगळंच सांगत बसू का राम राम स्मरा. अंग कोरडं करायच्या आधी राम राम स्मरा. कपाळाला गंध मध्ये धोतर नेसायचं राहिलं ते सोडून देतात. धोतर नेसायच्या आधी राम राम स्मरा. कपाळाला गंध लावायच्या आधी राम राम स्मरा. ज्ञानेश्वरी उघडून वाचायच्या आधी राम राम स्मरा. ऑफिसचे कपडे घालायच्या आधी राम राम स्मरा. जेवायला बसल्यानंतर पहिला घास घ्यायच्या आधी राम राम स्मरा. ऑफिसमध्ये गेल्यावर की त्या खुर्चीत बसायच्या आधी राम राम स्मरा. ऑफिसमध्ये गेल्यानंतर टेबला खालून घ्यायच्या आधी राम राम स्मरा. आता काय करावं हे दिनक्रमातलंच झालंय हो म्हणून बोलावं लागतं नाही तर काय बोलायची गरज बस राम राम स्मरा. टेबलावरून उठून घरी निघायच्या आधी राम राम स्मरा. साहेबाच्या शिव्या खायच्या आधी राम राम स्मरा. घरी आल्यावर बायकोच्या शिव्या खायच्या आधी राम राम स्मरा. पोरांना काही स्तोत्र वगैरे शिकवायच्या आधी राम राम स्मरा. संध्याकाळचं जेवण करायच्या आधी राम राम स्मरा. झोपायला जाताना पलंगावर बसायच्या आधी राम राम स्मरा. पलंगावर आडवं पडायच्या आधी राम राम स्मरा. आणि डोळा लागायच्या आधी राम राम स्मरा. एवढं जर जमलंच नाही तर निदान मरायच्या आधी राम राम स्मरा आधी लाहो करा. गडबड करा बाबा गडबड करा. तुकाराम महाराज आपल्याला गडबड करायला सांगतात. म्हणून लाहो करा काळसारा चिंतने तुकोबराय बोलतात. गडबड करा कशा करता त्याचं कारण असं आहे की आपल्याला जे आयुष्य परमात्म्याने दिलंय त्या आयुष्याचा भरवसा नाही महाराज. हे आयुष्य पुन्हा मिळेल याची शाश्वती नाही. मरण कधी येईल माहीत नाही. बुद्धीचा पालट धरारे काही मागुताहा नाही. मनुष्यदेह पुन्हा मिळेलच याची शाश्वती नाही. या जन्मामध्ये मिळाला ना मग आपल्या जीवनाची धन्यता इतिकर्तव्यता प्राप्त करून घ्यायची असेल तर म्हणला हो करा गडबड करा. कारण मरण कधी येईल याचा पत्ता नाही. कुणाला कळलंय महाराज मरण कधी येणार आहे कधी आहे सांगू शकतं का कोणी मी कधी मरणार आहे. मी म्हणजे तुमचं तुम्ही कधी मरणार आहे हे सांगू शकता काय तुम्ही. असं कोण सांगू शकेल मला सांगा. असं कसं सांगता येईल. कधी येऊ शकतं त्याला काय काय मला सांगा. त्याचा काय विश्वास आहे. आचार्यांनी एका स्तोत्रामध्ये सगळ्यात कशावर विश्वास ठेवू नये तर श्वासावर ठेवू नये असं. श्वास हा विश्वासाच्या पात्रतेचाच नाही कधी संपू शकतो. विश्वासेन हि विश्वास निश्वासेन हि विश्वास कदा रुद्धो भविष्यति कीर्तनीयमतो बाल्यात हरेर्नामैव केवलम स गुरुस्स पिता चापि सा माता बांधवोपि सहा शिक्षयेत चेत सदा स्मर्तुम हरेर्नामैव केवलम. कैवल्य अष्टकाचार्यांचं त्या स्तोत्रामध्ये आचार्यांनी हे सांगितलं. निश्वासो नाही विश्वास हा. आपल्या श्वासावर आपण विश्वास ठेवू शकत नाही. कधी येऊ शकतं काय सांगता येतं. इथून जाता जाता या वळणावर येणार नाही कशावरून. घरी गेल्यावर रात्री झोपेत येणार नाही कशावरून. सकाळी उठल्यावर बाथरूममध्ये पाय घसरून पडल्यामुळे मरण येणार नाही कशावरून. सकाळी चहा घेता घेता मरण येणार नाही कशावरून.
कधी येऊ शकतं महाराज. तुम्ही घाबरू नका, मी एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितलंय. घाबरू नका, तुम्हाला येत नाही आत्ता, चिंता करू नका. तुकोबारांनी म्हटलंय, सदा काळ गणना करी आयुष्याची, कथेची वेळेची आज्ञा नाही. चिंता करू नका. काळ माणसाच्या आयुष्याची कायम गणना करत असतो, फक्त कीर्तनामध्ये बसलेला वेळ मोजत नाही. त्याच्यामुळे माणसाला कीर्तनामध्ये मरण येत नाही. तुम्ही घाबरूच नका. आणि खरं कारण सांगू का, जरा क्षमा मागून खरं कारण सांगू, कीर्तनामध्ये मरावं एवढं पुण्य तरी कुणाजवळ आहे, म्हणून कीर्तनात मरण येत नाही. खरं कारण एवढंच आहे. नामस्मरण करताना मरण यावं शक्य आहे का महाराज? चिंतन पहा, दोनच पद्धतीचं मरण सर्वश्रेष्ठ असतं. दोनच पद्धतीचं मरण सर्वश्रेष्ठ आहे. त्याच्यासारखं दुसरं मरण नाही. देवाचं नाव मुखात असताना तरी माणसाने मरावं, नाहीतर देशाचं रक्षण करता करता तरी मरावं. संपलं. दोनच मरण प्रशस्त मरण आहेत, बाकीची मरण प्रशस्त नाही. देवाचं नाव घेता घेता तरी मरावं, नाहीतर देशाचं रक्षण करता करता तरी मरावं. मरायचं तर या दोनच पद्धतीनं मरावं, नाहीतर त्याच्या भानगडीतच पडू नये. हा, मी सरळ सांगतो आपल्याला, नाहीतर मरणाच्या भानगडीत पडू नका. मरायचं तर या दोनच पद्धतीनं मरावं, नाहीतर त्याच्या भानगडीत पडू नये. शक्य आहे का मला? कधी येऊ शकतं महाराज? रामायणामध्ये रामचंद्र प्रभूंनी चिंतन केलंय की मरण जे असतं की नाही, ते माणसाच्या बरोबरीनं चालतं. माणूस जन्माला आल्यानंतर मरण त्याला प्राप्त होत नाही. मनुष्य जन्माला येतानाच मरण घेऊन येतो. तुकोबारायांचं वचन आहे, उपजल्या पिंडा मरण सांगा. ते तुकोबाराय बोलतात, पिंड उपजतानाच मरण घेऊन येतोय. आपण जन्माला आल्यानंतर 60 वर्षांनी 70 वर्षांनी मरण येत नाही. आपण जन्माला आल्याच्या क्षणापासून मरण आपल्याबरोबर, आपल्याला कळत नाही. रामचंद्र प्रभूंनी सांगताना असं सांगितलं, मनुष्य चालायला लागला की मरण त्याच्या बरोबरीनं चालतं. मनुष्य पळायला लागला की मरण त्याच्या बरोबरीनं पळतं. मनुष्य कुठं जाऊन झोपला, मरण त्याच्या बाजूलाच झोपतं. मनुष्य बसला, मरण त्याच्या बाजूलाच बसतं. आजूबाजूला बघू नका, तसं डोळ्यांनी दिसतही नसतं. नाहीतर शेजारच्या माणसाला हेच माझं मरण आहे, मरण माझे मरोनी गेले म्हणून त्याला मारून टाकताल. तसं करू नका. असं डोळ्याला दिसत नाही. माणसं म्हणतात की नाही, अहो काय नाही हो, आले रात्री थकून आले, झोपले आणि झोपेतच गेले. असे कसे गेले? तिथंच झोपलं होतं म्हणून गेले. दुसरं काय कारण आहे सांगा ना? काय नाही हो, बाहेरून आले, खुर्चीत बसले, मला पाणी आण म्हणाले, पाणी आणायला गेले, येऊन बघते तर काहीच नाही. बसल्या बसल्या गेले. का गेले? कारण तेही तिथंच बसलं होतं म्हणून ते बसल्या बसल्या गेले. काय महाराज, आपल्या प्रत्येका मरण कधी आहे मला सांगा ना? मरणाची काही शाश्वती नाही. आयुष्य कोणत्याही क्षणी संपू शकतं. आपल्या जीवनातला कोणताही क्षण आपल्या आयुष्यातला शेवटचा क्षण असू शकतो. विठ्ठला किती प्रमाण, क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया. कितीतरी प्रमाण. अरे अल्पायुष्य मानव देह, शत गणिले ते अर्धरात्र काय, मध्ये बाळत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा म्हणवोनी लाहो करा. अरे वेळ बघ बाबा, आपल्या हातामध्ये वेळ फार कमी आहे. कारण माणसाचं जीवन काळ नाही कवनाचे हात, नकळे या गती भविष्याची, नकळे या गती भविष्याची, नकळे या गती भविष्याची. वेळ काळ नाही कवनाचे हात, नकळे या गती भविष्याची, नकळे या गती भविष्याची, नकळे या गती भविष्याची. काळ कुणाच्या हातातलं खेळणं नाही महाराज. काळ कुणाच्याही हातात. महाभारतामध्ये एक फार गोड श्लोक आलाय महाराज. महाभारताने एका ठिकाणी असं म्हटलंय, कालः पचती भूतानि सर्वण्येवात्मनात्मनि यस्मिंस्तु पच्यते कालः तम वेदेह न कश्चन. महाभारत असं बोलतं. मोठं गोड चिंतन महाभारताने केलं आहे. महाभारत असं म्हणतं, कालः पचती भूतानि सर्वण्येवात्मनात्मनि. काळ सगळ्यांना खाऊन टाकतो, सगळ्यांना पचवतो. तुम्ही आता जे प्रमाण दिलं त्याच अर्थाचा हा श्लोक आहे. की काळ सगळ्यांना खातो. तो कोणी असो, स्त्री असो, पुरुष असो, लहान असो, मोठा असो, श्रीमंत असो, गरीब असो, बालक असो, म्हातारा असो, कोणी असो, काळ सगळ्यांना खाऊन पचवतो. पण काळालाही जो पचवतो त्याचं भजन करायला मात्र कोणी तयार नाही. विठ्ठला विठ्ठला.
विठ्ठला 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 विठ्ठला. हो, अधिक विस्तार करण्याचं कारण नाही. तुकोबाराय म्हणतात काळ कधीही येऊ शकतो, काळ आपल्याला कधीही ग्रस्त करू शकतो, माणसाचं मरण कधीही येऊ शकतं. थोडंसं आयुर्वेदाच्या भाषेत जर बोलायचं झालं तर आयुर्वेदाने असं सांगितलं आहे की परमात्मा माणसाला जे आयुष्य देतो की नाही ते वर्ष मोजून कधी देत नाही. तू 60 वर्ष जग, तू 80 वर्ष जग असं म्हणत नाही. परमात्मा माणसाला देताना सगळ्यांना समानच देतो, आयुष्य देत नाही. पण परमात्मा माणसाला जन्माला घालताना श्वास मोजून देतो. श्वास, हे 2 लाख श्वास तुला दिलेत, हे कसे खर्च करायचे तू ठरव. सांभाळून सांभाळून वापर, तुझं आयुष्य वाढेल. आणि गडबडीनं वापरून टाक, 25व्या वर्षी मरशील, काही प्रश्न नाही. 25व्या वर्षी मरतात की नाही माणसं? मरतात ना, मरतात ना. तारुण्यातही मुलं मरतात, लहानपणी मुलं मरतात. असं का होतं? अहो बघा, प्राणायाम करणाऱ्याचं आयुष्य वाढतं असं योगशास्त्र आपल्याला सांगतं. का? त्याचं हेच कारण आहे महाराज. प्राणायाम करताना आपण 5 श्वासाला जेवढा वेळ लावतो तेवढा वेळ एका श्वासामध्ये जर खर्च करत असू तर 4 श्वासाचं आयुष्य शिलकीत पडलं की नाही? पडलं ना, मग आयुष्य लांबत जातं, आयुष्य वाढत जातं. आणि तेच माणूस रागावला, धाप लागते त्याला, BP वाढतं, दम लागतो. 1 श्वास जिथं घ्यायचा तिथं 5 श्वास माणसं घेतात त्या रागामध्ये, आणि त्याच्यामुळे 4 श्वास लवकर मरतो. म्हणून ज्याला जास्त जगायचंय त्याने राग करू नये. साधी सोपी व्याख्या आपली. जास्त जगायचंय, अरे श्वास वाया कशाला घालवता मला सांगा. श्वास असे, मी आपल्याला गमतीचं उदाहरण सांगतो, जरा माता भगिनींच्या क्षेत्रातलं उदाहरण सांगतो. तुम्ही सिलेंडर मागवता का नाही? सिलेंडर घरामध्ये सिलेंडर आल्यानंतर सिलेंडर आल्याची तारीख लिहिता येते. या तारखेला सिलेंडर आणलं लिहिता येतं. सिलेंडर कधी संपणार आहे हे तुम्ही खात्रीपूर्वक सांगू शकता का? किती बाई हुशार असू दे, MA PhD असू द्या ना, पण सिलेंडर कधी संपणार बाई सांगू शकत नाही, सांगू शकत नाही. ते कधी संपू शकतं महाराज. सिलेंडर येते, मग बायको म्हणते अहो सिलेंडरला पैसे. नवरा म्हणतो परवा तर आणलं ना, आता लगेच पुन्हा काय सिलेंडरला पैसे मागते. ती म्हणते अहो तुमच्याकडचे पाहुणे आले नव्हते का मध्ये, तुमचे काका सारखा चहा प्यायचे, मग राहील का सिलेंडर? हिच्या माहेरचे आले असते तर आयुष्यात संपलं नसतं. पण सासरचे आल्यामुळं सिलेंडर लवकर संपलं. वापर जास्त झाला ना मग सिलेंडर संपतं. तर ते त्या सिलेंडरचं जसं आहे तसं या सिलेंडरचं आहे. या सिलेंडर म्हणजे माझ्याकडेच माझ्या पोटाकडे बघावं असं नाही, आपापल्या सिलेंडरकडे बघून घ्या तुम्ही. माझं पोट बघायचं कारण नाही, माझं सिलेंडर अजून बरं चाललंय. हां, तुमचं बघून घ्या. अरे ते कधी संपू शकतं? मानवी देह कधीही पडू शकतो महाराज. त्या पडण्याला काही वेळ नाही, काळ नाही, आपण काही करू शकत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात आत्ता वेळ आहे ना, हाच वेळ, हाच क्षण आपल्या आयुष्यातला शेवटचा जर क्षण असेल तर याच क्षणात आपल्या जीवनाची धन्यता करून घ्यायची असेल तर एवढं करा. म्हणवोनीला हो करा, म्हणवोनीला हो करा, म्हणवोनीला हो करा, म्हणवोनीला हो करा. हो करा, म्हणवोनीला हो करा. सारा चिंतने काळ सारा, चिंतने काळ सारा, चिंतने म्हणवोनीला हो करा, म्हणवोनीला हो. काळ सारा चिंतने काळ सारा चिंतने काळ सारा चिंतने म्हणवोनीला हो करा, म्हणवोनीला हो करा. तुकोबाराय म्हणून आपल्याला सांगतात आयुष्याचा वेळ
कोणताही क्षण शेवटचा असेल तर म्हणवनी लाहू करा. काळ सारा चिंतने. पुष्कळ युक्तिवाद आपल्याला करणं शक्य आहे, पण तुकोबारांनी केलेला युक्तिवाद म्हणवनी का म्हणून आम्ही चिंतन करावं, का म्हणून, कारण मुख्य विचार हाच आहे, चिंतनामध्ये आपला काळ व्यतीत झाला पाहिजे. कारण तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये केलेलं चिंतन, थोडंसं अजून एक धावता विचार जर सांगायचा झाला तर एक विचार अजून सांगून जातो अभंगाच्या संपूर्ण भूमिकेच्या दृष्टीने. थोडासा सिद्धांत अलीकडच्या काळातला आहे. नवीन मुलांना, नवीन शिक्षण घेणाऱ्या लोकांना मी काय सांगतो ते पटकन कळेल, आमच्या जुन्या वारकऱ्याला एकदम कळायचं नाही. असं आहे, तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये व्यवस्थापन शास्त्रातला अतिशय महत्त्वाचा असा सिद्धांत आपल्याला सांगितलेला आहे. व्यवस्थापन शास्त्र म्हणजे कळतं का? मॅनेजमेंट. हां, ही मराठी कळते. ही व्यवस्थापन म्हणलं की इंग्रजी कुणाला कळत नाही हल्ली. मॅनेजमेंट मधला अतिशय महत्त्वाचा आणि मूलभूत सिद्धांत तुकाराम महाराजांनी प्रस्तुत अभंगातून आपल्यासमोर मांडलेला आहे. काय महाराज, त्या MBAला प्रवेश मिळावा म्हणून कोट्यवधी रुपयाचं डोनेशन द्यावं लागतं, तरी माणसं मरमर करत कर्ज काढून कोट्यवधी रुपये भरून MBAला जातात. तुकाराम महाराज फुकट सांगतात तर कोणी वाचायला तयार. काय दुर्दैव असेल आपलं, बघा ना. तुकाराम महाराजांनी व्यवस्थापन शास्त्रातला एक मूलभूत नियम आपल्याला या अभंगामध्ये सांगितलं. काय नियम आहे? व्यवस्थापन शास्त्र 3 तत्वावर चालतं. कार्य, काळ आणि वेग. या 3 तत्वावर व्यवस्थापन चालतं. कुठलंही जगातलं कुठलंही व्यवस्थापन हे या 3 तत्वावर चालतं. कार्य, काळ आणि वेग. तुकाराम महाराजांनी आपल्याला प्रस्तुत अभंगातून चिंतन करताना तोच विचार सांगितला आहे. आपल्या हातामध्ये काय काम आहे, ते काम करण्याकरता आपल्याला वेळ किती आहे, आणि त्या वेळात ते काम करायचं असेल तर कामाचा वेग किती असला पाहिजे, हे शिकवणं हे व्यवस्थापन शास्त्राचं काम आहे. तुकोबाराय या अभंगामध्ये आपल्याला तेच शिकवतात. विठ्ठला गंमत म्हणून मी आपल्याला सांगतो, काही वेळेला कामाला महत्त्व द्यावं लागतं, वेळेकडे दुर्लक्ष करावं लागतं. पण काही वेळेला वेळेला जास्त महत्त्व द्यावं लागतं, कामाकडे दुर्लक्ष करावं लागतं. त्या वेळेत ते बसवलं पाहिजे याच्याकरता गडबड करावी लागते. काही वेळेला कामाला महत्त्व द्या ना आपण, वेळ थोडा लागू दे, हरकत नाही, पण काम चांगलं झालं पाहिजे. सोनाराकडे टाकलेला दागिना आपण जेव्हा घ्यायला जातो तेव्हा सोनार म्हणतो काम फार बारीक आहे, अजून थोडे 8 दिवस लागणार. माणूस काय म्हणतो, माणूस म्हणजे बाई काय म्हणते, ती म्हणते अहो अजून 15 दिवस जास्त घ्यावं, पण काम चांगलं झालं पाहिजे. ती वेळेला महत्त्व देत नाही, त्या वेळेला कामाला महत्त्व देते. आणि काही वेळेला वेळेलाच महत्त्व द्यावं लागतं. काम ते नंतर करत बसा, तुम्ही नंतर करत बसा. अहो घराला आग लागली, मग माणूस म्हणायला लागला काही नाही, आता इथं विहीर खोदतो, पाणी लागलं की आग विझवतो, चालेल का? त्या वेळेला आपण कामाचा विचार करायचा नाही, वेगाचा, वेळेचा विचार करायचा. त्या वेळेला ती आग विझली पाहिजे. याच्याकरता कुठून पाणी आणायचंय तिथून आणा, पण आधी आग विझली पाहिजे हे बघावं लागतं. काही वेळेला द्यावं लागतं महत्त्व, नाही असं नाही, पण काही वेळेला वेळ महत्त्व